श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा, सकळादी तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसी. नमन माझे हंसवाहिनी, वाग्वर्दे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाशरूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना, आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया सज्जना, नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषांसी दाहक. तोषुनिया वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करेल. जय जयाची व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा. परमज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परी त्वा पाळिले, पीतया परी त्वा सांभाळिले. सकळ संकटापासूनी रक्षिले, पूर्ण दिदले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आगवे. जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी. दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिदले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळुवा लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भाधाना, अलौकिक रचना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुवा जगजेठी, अपराध पोटी खाली माझे. माझिया अपराधांच्या राशी, भेदोनी गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपुल्या पित्रासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद. देवी तो कृपाळू गोविंद, मायबाप मजलागी. उदंडा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षाची फळे, मधुरी कोठोनी असतील. अराटी लागी मृदुता, कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुल्मलता, कैसिया परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडिलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित. समर्थाचिये घरीचे श्वान, त्यासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अपमान कवणाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेसी घालुनी चोळी. येणे तुझी प्रितावळी, कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भगवंता. आम्हा लागी कृपणता, कोठोनी आणली गोविंदा. मायेची करुणी द्रौपदी सती, अन्ने पुरविली मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केलिया झणी, मज हातींचे न सोडावे. समुद्रे अंगीकारिला, वडवानळ तेणे अंतरी होतसे विरहळ. ऐसे असोनी सर्व काळ, अंतरी साठविला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेणे सोडिला नाही वडिवार. एवढा ब्रह्मांड गोलथोर, त्यांचा अंगीकार पै केला. शंकरे धरिले हालाहल, तेणे नीळवर्ण झाला गळा. परी त्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी, वर्णिता शिणली वैखरी. दुष्टपतीत दुराचारी, अधमाहून अधम. विषयासक्त मंदमती आळशी, कुव्यसनी मालिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनांशी, द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा मांजी पामर, व्यर्थ बडिवार जगी वाजे.
काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे विडार, काम कल्पनेसी थार दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मशी करुनी, माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती गोविंदा. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन शागधरा, तुवा अंगीकार केलिया गदाधरा, कोण दोष गुण गणील, नीच रतिली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी, पूर्वास्थिती मग कैची, गावीचे होते लेंड वोहळ, गंगेसी मिळता गंगाजळ, काकविष्टेची झाले पिंपळ, तयासी निंध्य कोण म्हणे, तसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ, कन्या देऊनिया कुळ, मग काय विचारावे, जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अव्हेर, समर्थे न केला पाहिजे, धाव पावरे गोविंदा, हाती घेऊनिया गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा, सचितानंदा श्रीहरी, तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती, कृपाळुवा लक्ष्मीपती, बर्वे चित्ती विचारी, तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाव भवतारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना एक कमळापती, तुझे नामी राहो माझी मती, हेची मागतो पुढत पुढती, परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत, तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमी, ती मी सप्रेम स्मरुनी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंता केशवा, संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ते, पद्मनाभा दामोदरा, प्रकाश गहना परात्परा, आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्धारा जगदीशा, कृष्णा विष्णो ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा, नरसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षका आदि पुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा, सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती, गुणातीता गुणज्ञा, निजबोध रूपा निमग्ना, शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्राज्ञा परमेश्वरा, श्रीनिधी श्रीवत्सला शनधारा, भयकृत भयनाशना गिरिधरा, दुष्ट दैत्य संहार करा, वीरा सुखकरा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागरा, मधु मूर दैत्य संहार करा, असुरमर्दनी उग्रमूर्ती, शंखचक्र गदाधरा, गरुड वाहना भक्त प्रिय करा, गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सूत्रधारिया, जगद्व्यापका जगद्वया, कृपा समुद्रा करुणालया, मुनिजनधेया मूळमूर्ती, शेषशयना सर्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा, भक्त कैवारिया गुणधामा, पाव आम्हा ये समय. ऐसी प्रार्थना करुनी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश, स्मरता हृदयी प्रकटला ईश, त्या सुखाची पार नाही, हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या स्वरूपाची अलौकिक स्थिती, आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवितसे, ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर, चावळी तनु सुकुमार, कुंकुमासार पादपद्मी, सुरेख सरळ अंगोलिका, नखे जैसी चंद्ररेखा, घोटी व सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनिळा चिये परी, चरणी वाळे घागरिया, वाकी वरत्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, करदळी स्तंभा चिये परी, गुडघे मांडिया चानुस्थळ, कटी तटी किंकिणी विशाळ, खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोनसळा, कटीवरते नाभिस्थान, जेठोनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी, वक्षस्थळी शोभे पदक, पाहुनी चंद्रमा अधोमुख, वैजंती करी लखलख,
विद्युल ते चिये परी. हृदयी श्रीवत्सलाक्षण भूषण मिरवी श्री भगवान. तयावर्ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती. उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिस तेजाळ. शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलात चिये परी. मनगटी विराजती कंकणी बाहुवटी बाहुभूषणी. कंठी लेईली आभरणी सूर्यकिरणे उगवली. कंठावरते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ. मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा. दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती. अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नासिक जेथे पावनासी झाले सुख. गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागी. त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वे पण शिकेसी आली. दोन्ही पातयांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनव लीळा. कुंडलांच्या फावती कडा तो सुख सोहळा अलौकिक. भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक. केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती. मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी. त्यावरी मयूर पिश्चांची वेटी ऐसा जगजेठी देखिला. ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव. माझिया भक्तिस्तव सगुण रूप झालासी. आता करू तुझी पूजा जगत जीवना अध्योक्षजा. आर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे. करोनी पंचामृत स्थान शुद्धोदक वरी घालून. तुझ करू मंगल स्थान पुरुष सूक्ते करुनिया. वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी करू प्रीत्यर्थ. गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू. धूप दीप दैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध. वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी. भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा. नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली. ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिका हृदयात. मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावे. जया जयाजी श्रुती शास्त्र आगम. जया जयाजी गुणातीत परब्रह्म. जया जयाजी हृदयवासिया रामा. जगदुद्धारा जगद्गुरु. जया जयाजी पंकजाक्षा. जया जयाजी कमळाधीशा. जया जयाजी पूर्णपरेशा. अव्यक्ता व्यक्ता सुखमूर्ती. जया जयाजी भक्तरक्षका. जया जयाजी वैकुंठ नायका. जया जयाजी जगपालका. भक्तासी सखा तू एक. जया जयाजी निरंजना. जया जयाजी परात्पर गहना. जया जयाजी शून्यातीत निर्गुणा. परिसावी विज्ञापना एक माझी. मजलागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार. याची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे. हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी. पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाटे. लग्नार्थियाचे भावे लग्न. धनार्थियांसी भावे धन. पुत्रार्थियांचे मनोरथ पूर्ण. पुत्र देऊनी करावे. पुत्र विजयी आणि पंडित. शतायुषी भाग्यवंत. पितृसेवेसी अत्यंत रत. जयाचे चित्त सर्व काळ. उदार आणि सर्वज्ञ. पुत्र देई भक्ता लागून. व्याधिष्टांची पीडा हरण. तत्काळ कीजे गोविंदा. क्षय अपस्मार कुष्ठादिरोग. ग्रंथपठणे सारावा भोग. योगाभ्यासियासी योग पठण मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत. शत्रूचा व्हावा निपांत. सभा व्हावी वश समजता. ग्रंथपठणे करुनिया. विद्यार्थीयासी विद्या व्हावी. युद्धी शस्त्रे न लागावी. पठणे जगात कीर्ती व्हावी. साधू साधू म्हणून या. अंती व्हावे मोक्ष साधन. ऐसे प्रार्थनेसी दीजे मन. एवढे मागतो वरदान. कृपानिधे गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण. देवी दासासी दिदरे वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन. यथार्थ जाण निश्चयेसी. ग्रंथी धरोनी विश्वास. पठण करील रात्रंदिवस. त्यासी लागी मी जगदीश. क्षण एक न विसंवे. इच्छा धरुनी करील पठण.
त्यांचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ. पुत्रार्थियांचे 3 मास, धनार्थियाने 21 दिवस, कन्यार्थियाने क्षणमास. ग्रंथ आदरे वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग. त्यासी एक मंडळ सांग, पठणे करुनी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त, ऐसे बोलिला श्री भगवंत. साच न मानी जयाचे चित्त, त्यासी अदपात सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठणी, त्यासी कृपा करील चक्रपाणी. वर दिदला कृपा करुनी, अनुभवे कळो येईल. गजेंद्राचिया आकांतासी, ऐसा पावला ऋषिकेशी. प्रल्हादाचिया भावार्थासी, संभातुनी प्रकटला. वज्रासाठी गोविंदा, गोवर्धन परमानंदा. उचलोनिया स्वानंद कंदा, सुखी केले तये वेळी. वत्साचे परी भक्तासी, मोहे पान्हावे धेनू जैसी. मातेच्या स्नेह तुलनेसी, त्याच परी घडलेसी. ऐसा तू माझा दातार, भक्तासी घालिसी कृपेची पाखर. हा तयाचा निर्धार, अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक, संतोषिनी वैकुंठ नायक. वरदिदला अलौकिक, जेणे सुख सकळांची. हा ग्रंथ लिहिता गोविंद, या वचनी न धरावा भेद. हृदयी वसे परमानंद, अनुभव सिद्ध सकळांसी. या ग्रंथीचा इतिहास, भावे बोलिला विष्णुदास. आणिक न लागती सायास, पठण मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलास नायक, पूर्णानंद प्रेमसुख. त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक, मुनी सुरवर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी, त्रैलोक्य भजत त्रिकाळी. ध्याती योगी आणि चंद्रमौळी, शेषाद्री पर्वती उभा असे. देवीदास विनवी श्रोतया चतुरा, प्रार्थना शतक पठण करा. जावया मोक्षाची या मंदिरा, काही न लागती सायास. एकाग्र चित्ते एकांती, अनुष्ठान कीचे मध्यरात्री. बैसोनिया स्वस्थ चित्ती, प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. तेथे देह भावासी नुरे ठाव. अवघा चतुर्भुज देव, त्याचे चरणी ठेवूनी भाव. वरप्रसाद मागावा. इति देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण.